शालोम. याबेस हे नाव कदाचित आपण ऐकलं असेल, किंबहुना ऐकलं सुद्धा नसेल, कारण हे क्वचितच आपल्याला ऐकायला मिळतं. जुन्या करारामध्ये, बायबलमध्ये ते आढळतं आणि त्यामुळे कदाचित आपल्यापैकी काहींनी ते वाचलं असेल. ह्या नावातच तुम्हाला आणि मला एक आश्चर्यकारक गोष्टी आढळते, आणि ती म्हणजे ज्यावेळेस त्याचा जन्म झाला त्यावेळेस त्याच्या आईने हे नाव त्याला दिलं. अर्थात ही काही नवीन गोष्ट नाही की आई, वडील, नातेवाईक आपल्या बाळाला नाव देतात, परंतु आईने हे नाव ह्या मुलाला जन्माच्या वेळेस दिलं आणि त्याची कारणं आहेत. ही कारणं आपल्याला ह्या ठिकाणी विशेष करून पहिले इतिहास अध्याय 4 आणि 9 ते 10 ह्या 2 वचनांच्यामध्ये त्याची गोष्ट आढळते. इथं असं म्हटलेलं आहे, याबेस हा आपल्या भाऊबंदामध्ये फार प्रतिष्ठित होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले. याबेसाने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला, म्हणजे प्रार्थना केली, आणि ती प्रार्थना आपण नंतर पाहणारच आहोत. परंतु ह्या पहिल्या 9व्या वचनामध्ये आपल्याला असं दिसतं की त्याच्या नावामध्येच तो एखादा असा मुलगा आईने
नावातून दर्शविला की ज्याच्या नावामध्ये क्लेश आहेत. क्लेशांचा पुत्र, की प्रसवताना त्याचा जन्म होत असताना आईला खूप क्लेश झालेत. पुष्कळदा तसं होतं आणि प्रसंगानुसार आई वडील आपल्या लेकरांची नावं ठेवत असतात. परंतु ह्या ठिकाणी त्याच्या नावामध्येच आपल्याला असं दिसतं की कष्ट आहेत, दुःख आहेत आणि तो काही एक सोन्याचा चमचा घेऊन ह्या जगामध्ये जन्मला नव्हता. हे जे वाक्प्रचार आहेत इतक्यात आपण ऐकतो की काही काही मुलं अगदी राजवाड्यामध्ये, श्रीमंतीमध्ये, सुखसोयींच्यामध्ये, संपन्नतेमध्ये त्यांचा जन्म होतो आणि अगदी जन्मापासूनच त्यांना कोणत्याच प्रकारची कमी नसते. आणि अशा ह्या मुलांना कधीकधी असं संबोधलं जातं की लहानपणापासूनच कोणत्याच प्रकारची कमी नाही. परंतु याबेसच्या बाबतीत आईनेच त्याचं नाव ठेवलं की क्लेशांचा पुत्र. त्रास आणि दुःख हे त्याच्याकडून त्याच्या आईला लाभलेत किंवा भोगावे लागलेत आणि अर्थात नंतर मात्र त्याच्या जीवनामध्ये वेगळाच फरक आलेला आहे. तर असा हा मुलगा, अशी ही व्यक्ती याबेस. म्हणजेच पुष्कळदा आपण जगामध्ये, आजूबाजूमध्ये, कुटुंबांच्यामध्ये अशा परिस्थितीतून येत असतो की दुःख आहेत, क्लेश आहेत, त्रास आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीमधून एखादी व्यक्ती जन्मास येते आणि मग मात्र त्यावरच कधीकधी आपण खूप विचार करत असतो. याबेसच्या बाबतीत मात्र एक त्याने वेगळं केलं. ठीक आहे, त्याचं नाव तसं आहे, परंतु त्याने आपली परिस्थिती आणि आपलं जीवन पूर्णतः बदलून टाकलं. नाव जरी तसं होतं, नकारात्मक नाव होतं, आईकडून नाव ते मिळालं होतं आणि तरीही मात्र त्याने त्या परिस्थितीमध्ये, त्याच्या जीवनामध्ये बदल पूर्णतः आमूलाग्रपणे घडवून आणला. पुष्कळदा असं असतं की ज्यावेळेस परिस्थिती इतकी चांगली नसते, वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखातून एखाद्या व्यक्तीला जावं लागतं, तर त्या व्यक्तीकडे दुसरं काहीच नसतं, फक्त कोणाला तरी नाव देणं किंवा कोणाचं तरी कारण सांगणं. पुष्कळदा ज्यावेळेस जीवनामध्ये असे दुःख येतात त्यावेळेस आपण परिस्थितीचा कारण सांगतो. कधीकधी आईवडिलांना दोष देतो, नातेवाईकांना दोष देतो, किंबहुना समाजाला दोष देतो की माझ्या जीवनामध्ये, माझ्या पदरामध्ये हे काय पडलेलं आहे, ह्या परिस्थितीमुळे, समाजामुळे, नातेवाईकांच्यामुळे, भावबंधांच्यामुळे, अजून काही काही कारणं आपण देत असतो. याबेस ह्या मुलाला तशी कारणं देण्यासाठी पुष्कळ काही होतं. म्हणजेच प्रत्यक्ष आईने माझं नाव असं का ठेवलं असं म्हणून तो आयुष्यभर रडत बसला असता आणि आईने मला असं नाव दिलं म्हणून माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, त्रास आहेत, क्लेश आहेत असं म्हणून त्याने आपलं संपूर्ण आयुष्य दुःखात घालवलं असतं आणि वाया घालवलं असतं. परंतु त्याने असे कोणतेही बहाणे न सांगता आणि कारणं न देता, कोणावरही वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप न घेता त्याने मात्र आपल्या जीवनामध्ये पूर्णतः वेगळं करून दाखवलेलं आहे. इथं असं म्हटलेलं आहे पहिल्याच वाक्यामध्ये, याबेस हा आपल्या भाऊबंदामध्ये फार प्रतिष्ठित होता. नवलाची गोष्ट आहे की जरी त्याचं नाव आणि परिस्थिती जरा नकारात्मक होती, ज्या अर्थी आईने तसं नाव दिलं त्या अर्थी नक्कीच त्याची कौटुंबिक परिस्थिती जरा हालाकीची असली पाहिजे, किंबहुना फार कठीण परिस्थितीतून तो वर आलेला आहे. आई वडीलसुद्धा त्याच परिस्थितीमध्ये होते आणि असं असूनसुद्धा मात्र त्याच्या भाऊबंधांच्यामध्ये त्याने त्यांना बहाणा केलं नाही किंवा त्यांचं कारण सांगितलेलं नाही त्याच्या अपयशाच्यासाठी, दुःखाच्यासाठी, त्रासाच्यासाठी. आपल्याला माहीत आहे की पुष्कळदा आपण अशी काही कारणं देतो. जर आपण कामावर देत असतो तर आपण मॅनेजरचं, डायरेक्टरचंच कारण सांगतो, किंबहुना अजून काही जे संगती असतात, आपल्या संगती काम करणारे त्यांचं कारण सांगतो. कशासाठी? तर आपल्या अपयशासाठी.
त्याने मात्र तसं केलं नाही. अर्थात कधीकधी परिस्थिती कारणीभूत होते, परंतु ती परिस्थितीच कारण म्हणून जीवन न जगणारा म्हणजे याबेस होता. आणि म्हणून इथं असं म्हटलेलं आहे, आपल्या भाऊबंदामध्ये तो फार प्रतिष्ठित होता. याचा अर्थ असा की लोक त्याला मान देत, लोक त्याचं मार्गदर्शन घेत असत आणि त्याला एक चांगला प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून समाजामध्ये त्याचा एक आदर होता. सर्व लोक त्याचा आदर करत होते आणि विशेष रीतीनं त्याचे स्वतःचे नातेवाईकसुद्धा त्याचा आदर करीत होते. आपल्याला माहीत आहे, पुष्कळदा नातेवाईकांच्याच कडून आदर मिळणं, मान मिळणं ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. आणि कधीकधी तर ते मिळतच नाही, आयुष्यभर अपमान मिळू शकतो. परंतु याबेसच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की त्याच्या भाऊबंदांच्याकडून त्याचा आदर होता, मानपान होत होता. जरी त्याचं नाव मात्र नकारात्मक होतं, प्रत्यक्ष आईने त्याला तसं नाव दिलेलं होतं, क्लेश आणि दुःख दर्शवणारं त्याचं नाव होतं, पण तरीही मात्र त्याने आपल्या नावाच्या उलट जीवन जगला. त्या नावाच्या संदर्भामध्ये, अर्थामध्ये आमूलाग्र बदल करून आदरणीय आणि प्रतिष्ठित जीवन तो जगला. आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मंडळी, आपल्या जीवनामध्ये तो सोन्याचा चमचा घेऊन जन्मास आला नव्हता. त्याच्या आईनेच त्याचं प्रगटीकरण आणि अर्थ दिलेला आहे, परंतु तरीही त्याच्यावर त्याने विजय मिळवला आणि एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तो जगत होता. पुष्कळदा आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीतून, वेगवेगळ्या प्रकारच्या नावातून आपल्याला जावत लागत असेल आणि तरीही हे आपल्या हातात आहे, आपल्या प्रयत्नात आहे. आपण त्याच्यावर मात मिळवणं हे आपलं कर्तव्य आहे. कोणतेही कारण सांगत बसून कोणीही कधीही विजयी मिळू शकत नाही. आणि त्यांच्या जीवनामध्ये तो प्रतिष्ठित बनला नाही. त्याने टीका केली नाही, कोणावरही दोष दिला नाही, आपल्या आईला सुद्धा त्याने दोष दिला नाही, भाऊबंधांना नाही. उलट त्यांची मनं त्याने वळवली, त्यांची मनं त्याने जिंकली आणि तो एक प्रतिष्ठित, मान पावलेला कुटुंबातील घटक म्हणून तो जगू लागला. पुढे तो फक्त स्वतःच्या प्रयत्नांच्यावरच तो अवलंबून होता असं नाही. पुढे आपल्याला दिसतं 10व्या वचनामध्ये, याबेसाने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला, म्हणजेच प्रार्थना केली. आणि तो असा, तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि मजवर कोणतीही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. प्रार्थना केली, वर मागितला. आपण पाहतो, वर मागण्याची ही जी काही प्रार्थनेची प्रथा आहे जुन्या करारामध्ये, बायबलमध्ये आपल्याला आढळते. त्याने इस्रायलाच्या देवाला प्रार्थना केली. ह्या एका छोट्याशा वाक्यामध्ये आपल्याला दिसतं की ह्यावरून आपल्याला त्याचा जो विश्वास आहे तो कोणत्या देवावर होता ते स्पष्ट दिसतं. आणि ते महत्त्वाचं आहे, कोणत्या देवावर. त्याचं कारण असं की त्या काळात सुद्धा हजारो वर्षापूर्वी अनेक देव देविता प्रचलित होत्या, देवी प्रचलित होत्या, साधू संत प्रचलित होते. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वातावरणामध्ये, खेड्यापाड्यामध्ये त्याला काही कमी नव्हती देवदेवतांची. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने कोणत्या देवाची प्रार्थना केली, कोणत्या देवाला वर मागितला, हे ह्या ठिकाणी ह्या लेखकाला दर्शवायचं आहे. आणि ते फार महत्त्वाचं आहे. आपणही जर प्रभू येशू ख्रिस्ताचे भक्त आहात, त्याच्यावर विश्वास ठेवणारे जर आहात, तर याचा अर्थ तुम्हाला कळेल. कारण ह्या ठिकाणी तो म्हणतो, याबेसाने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला, प्रार्थना केली. आणि ते फार महत्त्वाचं आपल्या सगळ्यांच्या आध्यात्मिक जीवनासाठी आहे.
प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याचा विश्वास पक्का आणि ठामपणे एकाच देवावर होता. त्याच्याशिवाय त्याला कोणालाही प्रार्थना करायची नव्हती आणि त्यांनी केली नाही. ह्या ख्रिस्ताच्या भक्तांच्यासाठी फार मोठा धडा ह्या समोर आहे. मग त्याने केलेली जी प्रार्थना आहे ती महत्त्वाची आहे. तू माझे खरोखर कल्याण करशील. मंडळी, त्याने सांगितलं की हे देवा, माझं कल्याण कर. म्हणजे काय? माझ्या जीवनामध्ये जे काही अकल्याणात्मक आहे, माझ्या नावापासून तर माझ्या जीवनामध्ये, मिळकतीमध्ये, कामधंद्यामध्ये जे काही आहे त्याच्यामध्ये मला बरकत दे, मला कल्याण, माझं कल्याण होऊ दे. मंडळी, मनुष्य आणि धार्मिक लोक, आध्यात्मिक लोक आपल्या घराण्याचं, आपल्या लेकरांचं कल्याण होण्यासाठी काय काय करत नाहीत. कोणत्याही ठिकाणी कितीही खर्च करायला, कितीही लांब आणि दूर टेकडीवर किंवा एखाद्या दरी खोऱ्यामध्ये जेथे कुठे त्यांना असं वाटतं की त्या ठिकाणी माणसांचं कल्याण होतं. शारीरिक रीतीनं, आध्यात्मिक रीतीनं, मानसिक रीतीनं, आर्थिक रीतीनं कोणत्याही प्रकारचं कल्याण आपल्याला मिळवण्यासाठी आपण काय काय धडपड करतो हे आपल्याला आजूबाजूला नक्कीच समजतं आणि कळतं. ह्या ठिकाणी कल्याण होण्याची मागणी आणि प्रार्थना त्याने इस्रायलाच्या खऱ्या आणि जिवंत देवाला केलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की हा बायबलचा देव प्रभू येशू ख्रिस्त आपलं कल्याण करणारा देव आहे. पुढची प्रार्थना त्याच्यामध्ये सांगितलेली आहे, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील. माझ्या मुलखाचा विस्तार अर्थात सर्वच जण काही वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीचे, मुलखाचे काही मालक नाहीत, परंतु जे काही आपल्याजवळ आहे त्याचा विस्तार कर. शक्यता आहे आपण एखादी नोकरी करत असाल, एखादा छोटासा धंदा असेल, किंबहुना एखाद्या कामामध्ये आपण सुरुवात करत असाल, अशा कोणत्याही कामामध्ये, नोकरीमध्ये जे काही देवाने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिलेलं आहे त्याची वाढ, त्याची प्रगती करण्यासाठी देवाला त्याने प्रार्थना केली. अर्थात याचा अर्थ की तो प्रयत्न करीत होताच. त्याच्या समोर एक ध्येय होतं की हो, माझ्यासमोर हा असा व्यवसाय आहे, अशी ही नोकरी आहे, किंवा असं मला माझ्या जीवनामध्ये करायचं आहे. परंतु त्यात वाढ देणारा, म्हणजे योग्य रीतीनं त्यामध्ये वाढ परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे तू दे, अशी ही प्रार्थना आहे. कधीकधी आपल्या व्यवसायामध्ये किंवा अजून काही काही गोष्टीमध्ये वाढीदिढीला कसे लोक काय काय करतात, कोणत्या प्रकारची कधीकधी धंद्यामध्ये फसवेगिरी आहे, तराजूमध्ये फसवेगिरी आहे, वगैरे वगैरे आपण पाहतो. आणि त्यातूनही असं वाटतं की त्या व्यक्तीची प्रगती होते. परंतु याबेसला आपल्या जीवनामध्ये किंवा त्याच्या धंद्यामध्ये किंवा त्याच्या नोकरीमध्ये जी प्रगती पाहिजे होती ती देवाने दिलेली, म्हणजे सत्यवचनी, सत्याला धरून असं त्याला ते प्रगतिशील जीवन जगायचं होतं. पुढे अजून एक म्हटलेलं आहे, मजवर कोणतेही आरिष्ट येऊन मी दुःखी न होवो. पुन्हा एकदा आरिष्ट, जे आरिष्ट की जे न कळत येतात. आपल्याला कधी कधी कोणते आरिष्ट, काही काही आरिष्ट शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, वगैरे वगैरे, सामाजिक असो, काही काही आरिष्ट कसे आणि केव्हा येतील हे आपल्याला माहीत नाही आणि कळतही नाही. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जर डॉक्टरकडे गेल्यानंतर असं एखादा आजार असतो, उदाहरणार्थ अजून काही शारीरिक वेदना असतात, आणि काही काही आजार असे ऐकूनच आपल्याला फार मोठा धक्का बसतो. अचानकपणे डॉक्टर ती बातमी तुम्हाला आणि मला देतात, सांगतात की अशा आजाराची शक्यता तुमच्याजवळ आहे. केवढं मोठं आरिष्ट त्या व्यक्तीवर आणि इतकंच केव्हा नव्हे परंतु त्या कुटुंबावर येऊ शकतं. धंद्यामध्ये आरिष्ट येतात, काही लोक अचानकपणे फसवतात, अचानकपणे तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक हल्ले करतात. कधीकधी आपले पार्टनर असतात आपल्या धंद्यामध्ये, कामामध्ये, आणि आपल्याला असं दिसतं, अचानकपणे कळतं की ते तुम्हाला फसवत आहेत
आणि इतक्या वर्षापासून जी फसवेगिरी आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत कळली नाही आणि एकदम आपल्या ते लक्षात आलेलं आहे. हे सगळे जे आरिष्टे आहेत ह्या जगामध्ये आहेत, कारण आपण ह्या जगात राहतो. आरिष्ट हे येतीलच असा त्याचा अर्थ आहे. याबेस म्हणाला की देवा, हे अचानक येणारे अनपेक्षित अनेक असे आरिष्टे आहेत की ते माझ्या जीवनामध्ये येऊ देऊ नको. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की मी दुःखी न व्हावे. पुन्हा एकदा अरिष्ट आणि अरिष्टांच्यामुळे येणारं जे दुःख आहे ते फार अटळ आहे आणि फार ते दाहक आहे, वेदनात्मक आहे. आणि अशा वेळेला मात्र तो देवाच्याकडे पाहतो. स्वतःच्याच प्रयत्नांनी, शक्तीने वगैरे वगैरे पुष्कळ लोक आपण ते टाळू शकतो. काही लोक चलाखी करून ते टाळण्याचा प्रयत्न करतात. पण पुष्कळदा असे दुःख आणि अरिष्ट आहेत की ते तुम्हाला आणि मला फक्त देवावरच अवलंबून आणि देवाची प्रार्थना करूनच त्याला आपल्याला हाताळता येतं. पुढे अजून आपल्याला पुढचं वाक्य स्पष्टपणे फार चांगलं आपल्या सगळ्यांच्यासाठी संदेश देणार आहे. म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. हे सगळ्या गोष्टी, तुझा जर हात वरद हस्त माझ्या जीवनावर, माझ्या शिरावर जर राहील तर फारच माझ्या जीवनासाठी लाभाचं होईल, फार चांगलं होईल. त्याचं कारण असं की सर्वात उत्तम आणि चांगलं माझ्या जीवनामध्ये जर कुठून येत असेल, कुठून ते मूळ आहे, तर ते तुझा हात ज्यावेळेस माझ्या जीवनावर राहील त्यावेळेस. मंडळी, फार सुंदर ह्या ठिकाणी ते वाक्य वापरलेलं आहे. तुझा वरदहस्त हाच सगळ्यात कल्याणकारक आहे, खरा लाभाचा आहे, सुरक्षितेचा आहे, आशीर्वादाचा आहे आणि तो मला पाहिजे. मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून, शिक्षण घेऊन वगैरे वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मी मिळवेन, नोकरी मिळवेन, पैसा मिळवेन, नाव कमवेल वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी करेल. प्रतिष्ठा पण मिळेल मला की जी त्याला मिळालेली होती. पण शेवटी तो म्हणतो की देवा, हे सर्व काही मिळत असताना तुझा हात मात्र माझ्या जीवनावर तूच ठेव, तो काढू नको. काय सुंदर मागणी आणि काय सुंदर प्रार्थना याबेसने आपल्या स्वतःच्या जीवनासाठी केलेली आहे. मंडळी, माझी खात्री आहे की आपल्यापैकी पुष्कळजण सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले नाहीत आणि फार कष्ट आणि दुःखातून आपलं जीवन चाललेलं आहे. आणि देवाने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, घरदार बांधण्यामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. त्या टिकवण्यासाठी आणि अजून पुढे वाढण्यासाठी त्याच्या आशीर्वादामध्ये आपल्याला त्याच्या हाताची गरज आहे. सोन्याचा चमचा असो की नसो, परंतु त्याचा हात मात्र आपल्या जीवनामध्ये पाहिजे. आणि ती प्रार्थना त्याने याबेसने ह्या ठिकाणी केलेली आहे. मंडळी, आज आपण ख्रिस्ताचे भक्त या नात्यानं जगत असताना, विश्वासणारे जगत असताना, वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानं आपल्या आजूबाजूला उभ्या आहेत. आपल्या विश्वासाला आव्हान करणारे, आपल्या जीवनाला आव्हान करणारे, शारीरिक जे स्वास्थ्य आहे त्याला आव्हान करणारे, केव्हा ह्या गोष्टी उलटतील आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाचा सावट येईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून याबेसची प्रार्थना लक्षात ठेवा. आणि ह्या प्रार्थनेमध्ये त्याने एक मागणी केली की हे प्रभो, ह्या सगळ्या गोष्टी केवळ तुझ्यापासून मिळतील आणि तुझा हात माझ्या जीवनावर, माझ्या डोक्यावर तू सदा ठेव. आपण आज तीच प्रार्थना करू. त्या प्रार्थनेच्याद्वारे आपला विश्वास त्या एका देवावर प्रगट करू आणि सांगू, देवा की माझं जीवन आज हे तुलाच मी समर्पित करीत आहे. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो की याबेससारख्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये
प्रतिष्ठा, मान मिळवली, परंतु त्याहीपेक्षा त्याला तुझा वरदहस्त पाहिजे होता. सुरक्षिततेसाठी इतकंच केवळ नव्हे, परंतु आपल्या जीवनामध्ये जे काही त्याने कमवलं होतं त्याची वाढ करण्यासाठी आणि शेवटी तुझा गौरव करण्यासाठी. प्रिय प्रभू, आम्हा प्रत्येकावर तुझा आशीर्वादाचा वरदहस्त सदैव असू दे. आता देवज बाप ह्याची प्रीती, देवज पुत्र ह्याची कृपा आणि देवज पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव.